सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. Very good morning. Welcome to Gym Dream Fitness. थँक्यू थँक्यू. गुड गुड झोपलाय खोकेश. साईडला काय ठेवले सर बाय बाय. साईडला काय ठेवले तुझ्या जागे ठेवली. मित्रांनो कॉलेजमध्ये आलो आता पेपर द्यायला जायचे. 11ला पेपर आहे, 11:15 वाजले. 10 मिनटं लवकर आलो आज. पार्किंगमध्ये लिफ्ट कॉलेजवाल्यांनी बंद करून टाकले. स्टुडंट जातात म्हणून. चला आपण भेटू वरती गेल्यावरती. हॅलो गाईज, आमचा सेंटर आहे बघा. हा 8 तारीख आहे आज. इथं असेल पेपर आहे. आता काय माहिती काय होते पेपर. ऑनलाईन पेपर आहे. आता काय माहिती नाही. काहीच केलं नाही. काय होईल काय नाही. मजा येईल नाही येईल. आता मॅडम पण आलेले आहेत आपले. मॅडम ना दिसले तर दिसले. चला भेटूया आपण. पेपर झाला भेटू. दुसरा पेपर आमचा. चला भेटू आपण. हॅलो गाईज. हाय गाईज. हां मित्रांनो मी काय रे पेपरला गेलो नंतर काय शूटच केला नाही. घरी आलेलं पण दाखवलं तुम्हाला. आता हां आता झोपलो होतो. भाऊनी फोन केला तेव्हा उठलो, परत झोपलो. मग आता किती वाजले? 10 वाजले असते. नाही 10 वाजले. टाईम बघून आपण. हां 10 वाजले. अंदाजे 10 वाजलेत. आता झोपायची वेळ झाली. हॉटेलवर आलो होतो जवळ. टाइमपास केला. तुम्ही खरं 10 वाजता झोपता का असं तिकडे सांगताय? नाही अरे 10 वाजता मी 11 साडे 11 पण मीटिंग करून झोपतो. गाईस आत्ताशी उठलेच ते झोपीतनं. आता झोपतील का बघा फक्त तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. नाही लवकर झोप. ते दादांना विचारा किती वाजता उठलं. कोण बाबा सकाळ लवकर उठायला लागतो. आम्ही लवकर उठतो. हो याला कोरोना झाला. मास्क लावून झोपलेलं तुम्ही संध्याकाळी. 6:30 वाजता उठलेत किती वाजता सर विचारा बरं. 9 वाजता. मग आता हे लवकर झोपणार आहे 10 वाजता. माही गॅरंटी हात झोपणारच नाही. दादा आता गेम लावणार बघ लगेच. हा मग हे बघ मी किती वाजता मी आता जर झोपून काल दादांनी किती किल केलेत? 18. दोन्ही मॅचला 9 मारलेत. म्हणजे वाटतं तुम्हाला हे लवकर झोपतील सर आमचे. माय आले वारी माहितीये का
3 वेळा नॉक झाला. डिनर झाला असता माझ्या 3 वेळा नॉक झाला. ते इंजेक्शन संपले फिकून मारायची तरी आता याले सेल्फेडला इंजेक्शन फिकून मारायचे. गेम डिलीट करून टाकली खेळूशी वाटत आता. ते करतोय तरी माझ्या नुसतात नाव शेवटी परत नव्हता वाचवायला गेलो आणि इकडे नंबर टाकलं त्याला म्हणजे साईडला तुम्हाला तावलं वडी मारता नाही आली इकडे आता डिनर आता. नाही मी आता 2-3 महिने झाले गेम डिलीट केली. तर इथे लवकर झोपू. टाइम कुठे तुम्ही बिझनेसमॅन आहे नाही. तुम्हाला टाइम आहे खरंच झोपा हे गेमिंग बंद करा, लवकर झोपा, सकाळी जिमला उठा. बघा कोण सांगते. अरे मग मी किती झोपतो विचारा. डायरेक्टरच असं सांगत असले तर कॅरेक्टरने काय करावं आता. कॅरेक्टरने आपलं कॅरेक्टर सोडावं. हायला यमक जुळला डायरेक्टर कॅरेक्टर. ते नाही ते जुळवता येतं आम्हाला जे पाहिजे जुळत नाही काही. नाही मग ते शिकवणारेच म्हणतात की सोडून द्या. मग आता काय करायचं सांगा. नाही, शिकवणारे गुरु इकडेच आहेत. हे बाबा करा बघ. सगळ्यांची बोट इकडेच होत्यात. इकडे होते डायरेक्टरकडे तुमच्याकडेच. आयला गाईस मोबाईल कोणाच्या हातात आहे बघून घ्या तुम्ही. मोबाईल माझ्या हातात आहे रे. तो हातात पकडला म्हणलं तुला हातात चांगलंच घ्यायला तुमचं मोबाईल. नको पुढचं बोलतोय फील बोल तू शब्द नको कोणी इमोशन पकड. कंट्रोल उदय कंट्रोल. भावना पकड तू. भावनाच तर भेटत नाही पकडायला. भेटला. इमोशन्स रे इमोशन्स. तुझा पकड तू मन हृदय. हे म्हणून तुमच्या मनात लागलो म्हणून कचऱ्याच्या डब्यापाशी बसायची वेळ आली. अरे तू जगाची लागून येतं बटाटा वाचायला लागले. मी तर कचरा बसलो तू किती वाईट आहे. तू कसा नाही. बघा गाईस काय म्हणतो. तू बटाटा बसलाय उद्या जाऊन तो कोणातरी काढत जाणार. तूच खा. मी जास्त नाही का तू चून टाकला तर असं वाटलं. हाय का नाही? असते तर थोडा पकडला बघ आज एक काय? हा बघ पनीरची भाजी पण आणली तुम्हाला. नाही अजून खाऊन काय खाल्लं. 1 सेकंदापूर्वी सर काय म्हणले एकच वडापाव एकच खाल्ला. वडापाव. दादा काय म्हणला आता हा, एकच वडापाव खाल्ला. हा. सकाळी कोबीची भाजी चपाती. अरे हॉटेलवरच म्हणतोय माकडं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय खाल्लं. त्याच्यानंतर केक सॉरी पहिली बर्फी चिन्याकडनं सोबत खाली केक. त्यानंतर परत वर आलो पनीर कोल्हापुरी, अख्खा मसूर, चपाती, ज्वारीची भाकरी आणि मोदक कालचा चतुर्थीचा. आणि हा बस एवढंच. मग गाईच आणि आता येताना डाळ आणि भात वरण भात खाऊन आला आता. वरण भात. हा बघ म्हणजे जेवण आहे एवढं. अरे पण एवढं दिवसभरात एवढं काय होतं. मी सकाळी फक्त ओट्स खाऊन गेलो होतो त्यात आता अंडी खाल्ल्यात. म्हणजे केवढं झालं किती आयटम झाले. तुला बघून पण म्हणून 13 आयटम. खातो. हा 13 प्लस. हा बघ. आईला मग तुम्ही 5 रुपयाची बर्फी खाल्ली ते बी धरताय. अरे बघ खाल्लंच ना मी तर काय खाल्लंच नाही. आता काय म्हणले मी फक्त कोबीची भाजी आणि चपाती खाल्ली. हा अरे नाही, नाही, हॉटेलवर एक काय वडापाव, खाल्लं एक ते वडापाव. एक वडापाव सॉरी एक एक वडापाव. वडापाव. हा. जाऊन हॉटेलवर सारखं सर्व असतं तेच म्हणलं आज हॉटेल मी वडापाव काढलंच खाल्लाय. नाही. मी दिवसभरात नाही एक वडापाव खाल्ला. दिवस भरत नाही म्हणलं तुम्हाला बरं मी एक वडापाव खाल्ला हॉटेलवरचं. असं म्हणलं. हा, मी एकच वडापाव खाल्ला. नंतरचं पूर्ण सांगितलं का मी काय काय खाल्लं. नाही हे गलत बात आहे. उद्या सकाळ उठल्यापासून लाळ गाळल्यापासून संध्याकाळी दूर तोपर्यंत सगळं सांगतो आता vlog. गरजच नाही ती कळतंय असं मी सांगायची गरज दिवसा नसतं. सोबतच आहे. सकाळपासून तू काय काय खाल्लं सगळं लक्षात आहे. घरी गेला आणि भाऊ कॉफी चहाच्या खाली उठत नाही. हा ते तर पाहिजे. चहा खारी बिस्किट बिस्किट. ते तर आहेच. हा. त्याच विषय. चहा लागतोच. केकचा अख्खा डब्बा खाल्ला अख्खा डब्बा. कोणला केक ती साधा हे केक नसतो का आणि त्यात वन किती केक पीस होते सारखा. 5 पाच. 4 पीस खाल्ले. राहिले 4 त्या 5 वाला केक होता रे. आपल्याकडे जो कामाला आहे स्पंज त्याच्या कसा वाईफने साधा? खाल्ला. हा खाल्ला ना खाल्ला ना मग जाऊ दे ना. 4 पीस 4 पीस कशाला म्हणतात. मी एक खाल्लं तर माहिती बार आणि एक piece एवढा होता, एवढा काय आता जर्किंग घातलं पोट जास्त दिसते. तरी बी दिसणार हा, नाही दिसत. थोडीशी हा नाही बघ 8 नाही वाटत जर्किंग घातलं दिसते. गाईच बघा जर्किंग पर आया ना तर दुसरे कोणी नाम रखते. हा तू नाही ती क्लिप न टाकली मी ती टाका पाहिजे ती मग कळलं असतं. जिम मधली अरे माझ्या लक्षात नाही व्हिडिओ काढतोय मी माहितीये का. तरी हा एवढा कॉन्फिडन्सनी बोलतो ना भाऊ समोर त्याला प्रश्न पाडतो. एवढा कॉन्फिडन्स हाय लेवल आहे भाऊ. स्माइल कसली म्हणून तर माणूस घातला. हा काय नाही आला कोरोना झालाय. कोरोना परत आलाय. हा आणि विसरलो त्यात 2 कोल्ड ड्रिंक. हा अरे हा त्यात 2 कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक ना 2. उद्या आई ब्लॉग बघणार आहे.
2 खाली उत्तम नगरला एक काय होतं मिरिंडा आणि परत बावनेवाड्यापाशी एक मिरिंडा सचिन काकाचे येतं. अब बोलो. बरं ठीक आहे, तू पिली तर पिली पण मला सोडून पिली. गरम करून पिली. नाही नाही, पण तू पिली तर पिली काय मला सोडून संबंध पिली. नाही गरम करून तर. मिरिंडा म्हणून गरम करून फ्रीजमधनं काढले. नाही नाही, ऐक की. आपल्याकडे जे कामाला आहेत त्यांना बी घेतला, आमच्या दोघांमध्ये एकच घेतला. हा. काही गरम नाही, फ्रीज मध्ये काढून प्याला. अरे पण मी काय म्हणतो, मिरिंडा गरम करून देणार कोण आहे? फोनात ठेवला होता मी बराच वेळ. हा आम्ही चालतच गेलो ना. हा ना, इंडिका नव्हती इंडिका नव्हतीच, ती ओपन रूपची गाडी होती ना. अंबाडी लावलं. इंडिका मिशन रोडला जाते. काय ते फिंगरप्रिंट शेअर चालू होत नाही. फोटो काढायचा राहिला माझा, त्यात नवीन नॅपकिन घेतलेलं कुठे सर? घरी हा, आणि भाऊ म्हणतो की काय उन्हात ठेवलं होतं. काय होणार ना ते मिरिंडा बाटली उन्हात ठेवलेली, बाटली. पण पाणी दुसऱ्याच हा. वस्तूला फुटत होतं. हा. एवढ्या वेळात गरम होत होतं. बघा आता स्वतंत्र झालं गरम. लग्नाच्या व्हिडिओ काढणार तेव्हा काय होईल तुम्हाला ते टेन्शन आलं. हे विचार करतो म्हणलं भांड्याच्या दुकानात बाहेरून कपड्याच्या दुकानात कशाला गेलाय. बघा बघतो तुम्हाला नॅपकिन नाही गेलं. काय नाही, लग्न करून टाक भाऊ. माहिती इच्छा भाऊ, ज्या वेळेस गोडी येईल ना भाऊची दुपारीच यावी, संध्याकाळी नको. गोड्यात लागू दे गोड्या. हा आईला गावाने वाला गोडे पण बोलले गोडे पण मालक आमतला माझ्या. मला सांगायची भावना वेगळ्या होत्या. वेगळं होतं. काय सांगतो उगाच कुणी काय कुणाच्या मनात आणू नका. आके दे काके. भाऊ S25 ट्राय क्लिअर आखे दिसतील ते. आणि आज तर सरांना काय झालं काय म्हणतो डोळ्यांना, दिवसभर चष्मा घालून होते. ब्लॉक काढायचं बरं झालं राहिला. नाहीतर काढायला पाहिजे होतं. आता नाही घातला तू नाही तेव्हा म्हणतो मी ब्लॉक बघा, काढतो ब्लॉक आता नाही घातला. सकाळपासून नाराज नाही गेलो नको काय म्हणतो मी. मग घालायचं की मग. आता आता म्हणलं खायचं आपण तू ब्लॉक काढायचं ना मग. कोण इतना टाइम ही नहीं है उनके पास, हमारे को इतना टाइम नहीं था. बिझी आहे ना. बिजी है. हम गाड़ी संभालने हुए थे. वो गाड़ी क्या चालू होता है, करनी. अभी जाने दो. कोई कोई देखते हैं, हा. नहीं बोल सकते. होय, जाऊ दे. म्हणूनच तो ऐसे नक्की काढला. तो ऐसे बातें आती नहीं इनके लिए. इनका ऐसा मासूम थोड़ा देख के मासूम थोड़ा मत जाओ इससे. इसलिए तो मास्क पहना है. हाँ, मासूम नहीं है इसलिए तो मास्क पहना दिखने के लिए. तो आधा ही मासूम दिखता है सिर्फ, तो मुंह इतना खराब है ना. घर पे घरी सांगून आल्यात चालाय चाललोय आणि घरनं फक्त हॉटेल पर्यंत गाडीवर आल्या. बघितलं पाहिजे काकी उद्या एवढं काकी बघा चालाय गेलता बाहेर, गाडीवर आलाय, गाडी दाखवतो मी. आईला माहिती ब्लॉक काढायला मी जेव्हा झालं ब्लॉकचं एंडिंग करून. हा, मग जाऊ दे ठीक आहे. घरी सांगून आलाय चालाय चाललोय म्हणून. ब्लॉगचं काय दाखवलं? आईला कॉल कर कॉल कर कॉल कर. आता इथं म्हणशील असं मी करील. नाही नाही थांब. आईने उद्या ब्लॉग बघितला ना, मग आईला मी विचारतो. हा. हा, विचार ओके डन. बघ आईला तो 100% बर तात्या साहेबांना काय सांगून आला विचार. ब्लॉग मध्ये पण घेऊ. तात्या झोपले होते म्हणला म्हणून आलो. बोला आता बोला आता काय बोला बोला आता बोला. बोलांच्या बोला करता होईल. काय चिठी बोला. मग काय असं नको वाटू देऊ. आमच्या तिघांमध्ये तू हॅन्सम दिसतोय बारे म्हणून तुला जास्त पुढे पुढे केलं आम्ही. हा बा आम्हीच काळे सुरपे पुढे येणार आहे. तुम्ही लांबच राहा. बाबा तुमचा मोठा लागतं. हायच मन मन नालाय करणं मन. आम्ही कुठं काय म्हणतो तुझ्यात मनात काय असा विचार? लोक दिला ना. लोक नाही मी लोक, बघितलं रे असं तो आमची रिअलिटी आहे. हा. हे बघ, तू तो त्यासाठी मास्क घातला, तू फेक आहे. नाही ठीक आहे. चवड बघ. तुला वाटतंय का? एवढे लाईट मारायचे त्यामुळे चालतो मग. घरी सांगून येतात चालाय चाललोय आणि ते येतात कशाला गाडीवर. गाडीवरती व्हायची तब्येत त्यांची लवकर. आणि लोकांना बळ असं दाखवायचं बघा सकाळी गाईज मी 6 वाजता जिमला चाललोय. काय नाही कुणी गाईजने टाइम बघितला की तुम्ही 6 वाजता जाताय म्हणून नाही. मग उद्यापासून दाखवा. हा उद्याच्या ब्लॉक मध्ये दाखवा बराबर असे करेक्ट गाई 6 वाजल्यात. 6ला घरात निघलो तर नाही 6ला निघतच नाही आपण. 6 वाजता 6:30 वाजता निघतो. 5ला दाखवून दाखव. आपण चादर घेऊन गेलो तसं जाऊ. चल तू पण. गप बाबा नाही, चादर घेऊन चल तू पण 5ला निघू आपण इथून. तब्येतच करायची नाही दादा. बाबा भाडच्यात ही वाढली होती गाडी चालवायची होऊन. नाही नाही चल चल. ही मास्क चालवायला खाली आल्या मारायला मला.
असा मित्र पण खरंच सगळ्यांना भेटावं. खरं सांगतो, आम्ही त्याला ब्लॅकमेल केलं कुठल्या तर गोष्टीवरनं. त्याच्यामुळं घरी गेटवरनं उडी मारून 3 वाजता आले. ते बी का? इडली सांबर खायला. त्याला 4 वर्ष असतील ना. नाही नाही, ऐक की, पण पोल का खोलतोय तू? 5 वर्ष झाली. लॉकडाऊनच्या काळात काहीतरी गेलो होतो. 5 अरे वर्ष. पण पोल का खोलतोय तू? ते माहिती की बाबा सापडलं तुम्ही मदरला. आलो सकाळी 3 वाजता गेलो. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट, स्प्लेंडर गाडी सगळ्यांना माहिती असेल. स्प्लेंडर गाडीवर सांगते किती जण गेलतो. 5-6 जण होतो. त्याला साईडला डिक्की होती. 6. आणि ते मी कशाला फक्त पान खायला रात्री 11 वाजता. आणि आम्ही चाललोय 5-6 जण. आणि पुढे एक मागे एक मागे एक, त्याच्यामध्ये मी माझ्या मागे एक. खाऊन झालं, जाऊन आलो, व्यवस्थित सगळं झालं आमचं. फक्त घरी एंट्री केल्या गेल्या सरांना काय शब्द दिला विचारा. आई दरवाजा अजून का नाही बसावला. कुठं गेलता पहिली गोष्ट आली. कुठं पान खायला एवढी अजून का नाही बसावला. याला म्हणतोय ना मी अलीकडे थांबव. नाही नाही गेट पुढेच जायचं. माझी काही चुकी हा, नाही. गेट मला दरवाजापाशी कोण दिसलं नव्हतं म्हणून मी डायरेक्ट गाडी घातली. आणि गाडी घेते तेवढ्यात आई बाहेर आली. पडायला. तेवढ्यात आई बाहेर आली. आईला माहिती होतं आपलं करत असणार आहे. नाश्त्याला गेलो 3 वाजता. तेव्हा तर घरी आलो सकाळी. रात्री 3 वाजता गेलो पाकसाला येतो हळूच उडून. आणि आलो सकाळी घरी दरवाजाच बंद. इथं झोपली. मी कुठं जायचं. परत त्याच्या पैसे आलो. परत ह्याला बी उठा आलो. मग शेकत बसलो. आणि शेकत बसलो परत वरती गेलो. तर मम्मी वगैरे उठली थोडं जाडून गेली होती. गपची बायकोने वर जाऊन परत झोपलो. पण मला काही खबरच नाही. दुसऱ्या दिवशी मग विचारते की अरे दरवाजा कोणी उघडला होता रात्री. आपण मी बाथरूमला गेलो पण बंद करायला विसरलो. खरं सांगितलं असतं ना. नाही सांगितलंय खरं नंतर सांगितलं. बरेच त्याच बरेच वेळेस दिवस सांगायचं म्हणजे कळलं असतं काय. तुला गेल्या शिवाय पडल्या असत्या. मी नव्हतोच. मी म्हणलं असतं मला ब्लॅकमेल करून यालाय. तुम्हाला काय माहिती. एवढं आपला आवडे नाही की पाठ उठणार पुढे जायला. आणि मला काय माहिती खरंच येते. स्वप्न ह्याच्या मागे चलत खरं झाली की नाही जाय कधी काय सांगता येत नाही ते. कधी पण म्हणत जावं तर जावं. हा. माणसं तर आमच्या तोंडाकडे बघतच होती. कुत्री का बघत होती मला हेच कळलं ना. अरे गेलोय तशी कानपट्टी दिली मला हातात नाही काय नाही पूर्ण तेव्हा करून गोधडी गुंडळून घेतली. मध्ये पोटा होतं. गोधडी आम्ही घेतली. साईडने तर सगळ्यांना थंडी वाजते. गोधडी फक्त सुपरमॅन वर होती. गेले सगळी हसायला लागली. आणि त्यात फक्त खरंच असा दोस्त सगळ्यांना भेटावं. जाताना येताना फक्त भाऊनीच गाडी चालवली. चालवायला लावली. मला गाडी चालवतो. इथं सकाळ सकाळ आमच्या मारतात. गाडीत चालव. वैसे ब्लॅकमेल करना पडता है. अरे आमच्यात सुपरमॅन आहे कोल्ड मॅन आहे हॉट Blackmail मॅन आहे कोण सगळं काय मॅन आहे. आता ते समजत नाही मला. सगळं कुठल्या गोष्टीवर ब्लॅकमेल? सगळ्याकडचं मॅन आहे. तुला पावसात बी काय होत नाही. डोळे पलकी बी चपकत नाही. काय म्हणतात त्याला ते? टॅलेंट आम्ही बाहेर काढतोय. नको ओमेच्या गरज जीवाची नसती. काळजी घ्या. गरज नसती. आता दरवेळेस निघतच तो टॅलेंट बाहेर. त्या टॅलेंटला जपलं पाहिजे. टॅलेंट तुला काढून गरज ते आम्हाला कदर आहे. तुला नाही. नाही मला आम्ही भरपूर जपतोय. कदर आहे. मला गरज असते मी तेव्हाच दाखवतो टॅलेंट. हे नाही तेव्हा दाखवायला लावतात टॅलेंट. रोज सकाळचं गाडी मला चालवायला लावतात. येतानी पण नाही. येतानी पण मला चालवलं लावतात. नाही त्या दिवशी चालवली होती. मी एकदाच चालवली. एकदा चालवली त्याला महत्व आहे. म्हणजे 30 दिवसात ना 29 दिवस एकाचे गेलं म्हणून झालं. एका करण्याला बी लय महत्व असतं बा. तो भाऊ जाऊ द्या आपण ब्लॉग संपवू इथं. संपवा लय मोठा पब्लिक झाला. इथं आपला नाही का अख्खा ब्लॉग पब्लिक उलट म्हणल की खरं तुमचं अजून चालू द्या. काय तुमचा गोंधळ आहे ना एकदाच काढून घेऊ आपण. नाही एकदाच काढलं मग कसं रोजच पाहिजे आपल्याला. ऐका ना मित्रांनो. तर चला मित्रांनो बाय बाय. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. त्यांचा चेहरा बघा. उद्या ती गाडी चालवणार. हा उद्या सकाळ जर हे दिसले नाही गाडी चालवताना आणि टायमिंग 6. टायमिंग मी उठल्या ब्लॉग काढत नाही रे. उठलं मी 5:30 ला उठतो. कधी आणि फोन केला उठतो. कधी उठत नाही. आता झोपणार नाही. आता खरं विचारा. जाणार गेम खेळणार. हा खरं एक कमीत कमी 30-40 रील बघणार. 30-40 पाठवणच होतील घरी गेल्यावर. हे यो सम्राट चिन्ह चालू झालंय रे बाबा. 20-25 रील कॉमेडी नसती. आमचे खास फक्त जेवणातच पाठवते. मला जेवणाचं आम्हाला गव्हर्नमेंटचं बीजेपी हेच करते तेच करते. एक मिनिट तुम्हाला फोटो वाटेल. सबूत आहे आमच्याकडे. हे आमचे चिनू दादा. अमित दादा पायगुडे.
ह्यांच्या फक्त रील बघा, लोड व्हाय ना. ओनली अँड ओनली फक्त जेवणाच्या रील असतात. आमच्या इथं सगळे हेच असते. कुठे गेले? ब्रँड स्कीम कुठं आहे ते बघा. हे बघ, हे बघ, हे बघ. एक असं नाही, थांब. पब्लिकला मेहनत दाखव. हा हा, हे बघ हे बघा, फक्त जेवण, फक्त जेवण. प्युअर व्हेज अंडा करी, प्युअर व्हेज अंडा करी. वा, सळांना दही वडा खूप आवडतो. इकडे बघा. आम्हाला तर बघा, हे बघ अजून पेंडिंग आहेत. ओपन कर रे, स्क्रोल कर, फक्त स्क्रोल कर. बघ हो, खाण्यापिण्याचं नाही काय नाही. आम्हाला हॉटेलवाले, आम्ही खाण्यापिण्यावाले, डायटिंग वाले दिवसभरात ना फक्त एक विसरलो मी, पावाला बटर लावून वडापाव खाल्ला. पाव बटर वडापाव नवीन स्कीम. फक्त आणि फक्त आपल्या विजय हॉटेलवर, ते पण यांच्यासाठी. फक्त ओनर सुशांत शेठ डमडरे. हा, फक्त यांच्यासाठी स्पेशल. चल, चाललास का घरी? का आता हळूहळू सगळं बाहेर निघायला लागलं तर चाललंय. तुम्हाला गद्दार आहे तुम्ही, तुमच्या आईला पोल खायला. कोण करणार आहे? इथे एक माणूस म्हणतो फक्त एक वडापाव खाल्ला, आता तरी सगळी पोल खोलली तर करणार आहे. वा, असं असतं व्हय. बाय की इकडं इकडं सर सर. तर माहिती की सगळ्यांना मी काय राजू काम धंदा आहे रे सकाळ मला. वाव. आम्हाला नोकर अडवून ठेवलं आपल्या पोराला एवढं थंडी लागते. जा बा आपला जो गाडी चावी. गाडी द्यायची. असं काय थांब म्हणून एक दिवशी नाही, सवय माझ्या असले घाण लागणार ना माझ्या सवय मला गाडी चावी ठेवायची. त्या दिवशी तर मॉलमध्ये ठेवलीच होती. तुला दाखवलं का ते व्हिडिओ? नाही. ब्लॉग मध्ये टाकली नाही, ब्लॉग संपवून दाखव. मित्रांनो, बाद झाला आता, एवढीच झाली आमची बघ. तर उद्या पण काहीतरी ठेवतो आम्ही उद्यासाठी. कल कुछ नया. हाँ, कल कुछ नया आएगा. उद्या पेपर से और संपलं. मैं कल पूरा आइटम गिन के दिखाऊंगा क्या क्या खाया था. हा, उद्या दिवसभर. आईला खाणं काढायला लागला का माझं आता. एक बाय बाय बाय. गोष्ट-